तुझसे ही सांस है, सदा रंग है तू रास है, सदा जग यूं ही आस है, सदा तेरा ही वास है। अगाय, आज कॉलेजमध्ये प्रॅक्टिस आहे माझ्या नाटकाची, तर मला यायला जरा उशीर होईल। आता जरा बंद कर तुझी नाटकं। मुलीच्या जातीनं इतक्या उशिरापर्यंत राहू नये बाहेर। लग्नाला आलीस आता, असं ताळतंत्र सोडून वागलीस तर कोण करल लग्न तुझ्याशी? ए आई, बस झाले तुझी नाटकं। मुलीची जात नाही केली तुझं लग्न तर धाय नशीब, वजा नाही होणार तुझ्यावर। आव, ऐकलत का? जरा समजावून सांगा या पोरीला। कॉलेज संपवा आणि स्थळ बघायला लागा। एक तर आपल्या जातीत शिकलेली मुलं पण नाही, आणि कमी शिकलेल्या मुलांना नाकापेक्षा मोती जड पण नको असतो या। अगं वय, मी स्थळ बघायला सुरुवात केली आहे। एक स्थळ आहे चांगल्या बघण्यातलं, आपल्या बाबुरावनी सुचवलं स्थळ। पुढल्या हप्त्यात येणार आहे तिला बघायला। असं वय? अगं बया, बरं झालं, डोक्यावरचं वज जाईल एकदाच। एवढंच वर्ष आहे ना तिचं, आता ते संपलं की लगेच उडून टाकू बाहेर काय? वय वय, तसं बी आपल्या क्रांतीमध्ये नकार देण्यासारखं काय बी नाही। पटक्यात पसंत पडल। आत्ता देवा पुढे जाऊन साखर ठेवून येते मी। क्रांती, अगं एवढं कसलं टेन्शन घेतेस? कसलं म्हणजे? तुला कळतंय का शैल्या? मला बघायला पाहुणे येणार आहेत। तो आईबाबांना पसंत पडलाय, मला पसंत पडल्यावर लग्न ठरवणार आहेत घरचे। बरं मग आज सांच्यालाच येऊ का तुझ्या घरी? डायरेक्ट बापाकडे मागणीच घालतो बघ तुला। वय वय, लय शानाच आहेत, तुलाच हाकलून देतील ते। तुला माहित नाही किती कट्टर आहेत, दुसऱ्या जातीचा मुलगा चालणारच नाही त्यांना। मग पळून जाऊन लग्न करायचं का? सध्या तरी हाच मार्ग दिसतो या। आधी चिडतील, रागवतील, पण एकदा लग्न झालं का होतील शांत। जुन्या क्षणांना रुजण्याचे वेड का, कसे कळेना ही लागे ओढ का। हरवून भान सारे सजले उनाडवारे, विसरून आज सारे हरवू जरा। हरवून भान सारे सजले उनाडवारे, विसरून आज सारे हरवू जरा। अगं क्रांतीला सांच्याला लवकर यायला सांग बरं का कॉलेजातून। 4:30 वाजता ती लोक येणार आहेत तिला बघायला। आहो, आज सकाळपासून घरातच नाही ती, सकाळीच गेलीये कॉलेजला। ते नाटकाचं रिहर्सल का काय म्हणतात ते आहे,
मी सांगितलंय तिला लवकर ये म्हणून. इतक्या सकाळी नाटक अभ्यास करते का नाही ही पोरगी? काय माहित काय चाललेलं असतं, मला तर काय कळतच नाही. एकदा लग्न उरकलं की आपण सुटलो. येऊ का पाहुणं? या या, बसा बसा. नमस्कार, बसा. कसा झाला प्रवास? हो, चांगला झाला की. लय लांबचा कुठं होता प्रवास? इथंच आहे नदीच्या पल्याडला. वय वय, बरोबर आहे. तुम्ही जांभूळवाडीचे का? वय वय, आम्ही तिथंच असतो. आणि हा शिक्षणासाठी पुण्याला होता. शिक्षण पूर्ण केलं आणि तिथंच नोकरीला लागला. बघा, म्हणलं आता पोरी बघायला लागू, ठरस तर वेळ लागतो नाहीच का? वय वय, बरोबर आहे. काय शिक्षण झालं म्हणायचं? बीकॉम. आणि आता पुण्याला एका कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून जॉबला लागलोय. बरं बरं, चांगलंच आहे. स्वतःच्या पायावर उभा आहे म्हणजे झालं. आम्हा अडाण्याला काय कळते त्यातलं? आमची क्रांती पण शेवटच्या वर्षाला आहे बरं का. कुठे आहे ती? बोलवता का तिला? नाही म्हणजे आम्हाला सांज व्हायच्या आधी घरी जायचं ना. वय वय, येईलच आता. कॉलेजात थांबावं लागतंय ना, परीक्षा चालू आहे ना, क्लास असतोय. मी तिला सांगितलंय लवकर यायला, वाटेतच असेल आता. वय वय, बराबर आहे. तर आपण गप्पा मारू. कसं? मी काय म्हणतो, आता आम्ही निघतो. नंतर एखाद्या सुट्टीच्या दिवशी ठरवू कार्यक्रम. कसं? मी माफी मागतो तुमची. तुमचा हेलपाटच झाला आज. लय वेळ वाया गेला तुमचा. जाऊ द्यावं, त्यात माफी कसली मागताय? चालायचं. नसल वेळ तिला यायला. एखाद्या रविवारच्या दिवशी आपण कार्यक्रम ठेवणार, तेव्हा तर ती असेल ना घरी. बाय बाय, मी तिला कुठंच जाऊ देणार नाही. आम्ही निघतो मग. परत एकदा मी माफी मागतो तुमची. परत आहे का तेच? जाऊ द्या म्हणलं ना. आम्ही येतो. कार्टीनं चांगलंच तोंड घशी पाडलं आपल्याला. 100 वेळा सांगितलेलं आज टायमात ये, पण ऐकणार कोण? शीट पारली नुसती. अगं आता चिडचिड करून काय होणार आहे? आधी कॉलेजात जाऊन बघायला पाहिजे. एवढा कधीच उशीर झाला नव्हता तिला. मी येतो बघून. मी येतो का बघून क्रांतीला? मामा क्रांतीताईंनी चिठ्ठी दिली. आई, बाबा, लई दिवसांपासून तुम्हाला सांगायचं होतं पण हिम्मत नाही झाली. तुम्ही माझ्या लग्नासाठी स्थळ बघायला लागला आणि मग माझा नाईलाज झाला. माझं माझ्या कॉलेजातल्या एका शैलेश नावाच्या मुलावर प्रेम आहे, पण तो आपल्या जातीतला नाही, म्हणून तुम्ही आमच्या लग्नाला परवानगी दिली नसती. आज मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत, तेव्हा मी त्याच्याबरोबर चाललीये. माझी काळजी करू नका आणि जमलं तर माफ करा. तुमची क्रांती. अरे देवा, पोरीने काय फासलं की आपल्या तोंडाला.
आता कसं कोणाला तोंड दाखवायचं आपण? पळून गेली वाटतं पण दुसऱ्या जातीचा अनंता, अरे तुझ्या पोरीनं सगळ्या जातीलाच काळीबाप असलं. अरे तुम्हाला तुमच्या पोरीवर नीट लक्ष बी ठेवता आलं नाही. अरे कुठल्या पर जातीचा पोराचा हात धरून पळून गेले ते आणि तू बघत राहिलास वय. खरंच आम्हाला माहित नव्हतं होते असं काही करल याची आईची आण. पण आता मुलांच्या पापाचं प्रायश्चित्त आई बापानेच घ्यायचं असतं ना. व आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकतोय आणि जातीतून वाढीत टाकतोय. इथनं पुढं जातीतल्या लोकांमध्ये अरे कार्यामध्ये भाग घेता येणार नाही आणि मदत बी मिळणार नाही. समजलं? कपडे धुवाय आले मोठी कपडे धुवायला आपल्यामध्ये नाकवर पडून. तुला माहितीये का ही गोष्ट? काय त्यांची पोरगी गेली पाहून माहितीये मला. बायका बोलत होत्या गावातल्या. हो ना? कोण आहे का तो मुलगा? काय माहिती. काळा मुलगा आहे. काळा ढेकून दिसतो. काळा ढेकून? हो बापरे. मुलगी एवढी टेकली आणि तिला त्या काळ्या ढेकळावरच जायचं होतं पळून. काय माहिती काय म्हणावं काय ह्या पोरींना. जरा सुद्धा लाज वाटत नाही. कार्टीनं काळ फासलं आपल्या तोंडाला. कोणाचा हात धरून पळून गेली. आपलं काय वैर याचा इच्छा पण केला नाही. जात पंचायतीनं वाईट टाकलंय आम्हाला. मामी अगं रडू नकोस. तुला जमाना कुठे गेलाय आणि तुम्ही काय या जातीपतीच्या चक्रात अडकलाय. अरे शहरातली गोष्ट वेगळी आणि इथली वेगळी. इथं फक्त ग्रामपंचायतीचाच हुकूम चालतोय ना. त्या पंचायतीच्या डोळ्यात अंजन घातलं पाहिजे आता. त्यासाठी तर मी आलोय. म्हणजे काही नाही, थोडे दिवस थांबा मग कळ सगळं. बरं चहा ठेव मला, मी लगेच तयार होतो. बाय बाय, लगेच ठेवते. गहू आणि 10 किलो साखर दे घराकडे पाठवून. माल संपलाय वहिनी. अरे खोटं का बोलतोयस? तो माल तुमच्यासाठी नाही. म्हणजे आम्ही घ्यायचं कुठून सामान? अहो बघा की तुमच्या जातीतला कोण मिळतो काय की दुकानवाला, त्याच्याकडनंच घ्या. आम्ही कुठं तुमच्या जातीतलंय. तुम्हाला सून जावा बी तुमच्या जातीतला लागतोय ना. व मग अन्न तरी कशाला दुसऱ्या जातीतल्या माणसाचं घ्यायचं. निघा आता या. काय रे लेकरा, आज शाळा लवकर सुटली वय?
नाही, सरांनी घरी लावून दिले. काय झालं? ते म्हणतात आता तुमच्या जातीतल्या मुलांसाठी वेगळी शाळा काढा आणि त्या शाळेत जा. त्या शाळेतलं मास्तर परजातीचं आहे ती. अहो सरपंच, उद्यापासून तुमच्या शेतात कोणी बी कामाला येत नाही बुवा. काय झालं? सगळे म्हणतात तुम्ही तुमच्या जातीतले शेतमजूर बघा, आम्ही परजातीतले आहे ना. व लय बाज चढला सुक्काळीचा ना, बघून घेतो एकेकाला. काय सरपंच, काय झालं त्यांना? तब्येत बरी नाही, काल धरणं सर्दी खोकला आणि पोटात बी लय दुखतंय. मी आता यांना तपासू शकत नाही. काय झालं? मी तुमच्या जातीची नाही. तुम्ही तर माणसांचे डॉक्टर ना, मग माणसांच्या जातीची काय संबंध तुमचा? हो ना, मग क्रांतीने सुद्धा माणसाशीच लग्न केलं होतं ना, मग ते तर तुम्हाला चाललं नाही. तू रे कोण? मी किशोर, क्रांतीचा मामे भाऊ, पुण्याहून आलो. अहो सरपंच, माणसाने माणसातली माणुसकी बघावी, त्याच्या जातीवर त्याचा चांगुलपणा अवलंबून नसतो. मला सांगा, काय फरक पडतो परजातीच्या मुलाशी लग्न केलं म्हणून? त्यालाही आपल्यासारखे 2 हात, 2 पाय, 2 कान आणि 1 तोंड आहेत ना. ज्या त्याच्या गरजा त्याच आपल्या आहे. विचार करा, आता रोजच्या गरजांसाठी आपल्याला डॉक्टर, वाणी, शाळा हे सगळं लागतंच. मग त्यांनीच जर तुम्हाला वालीत टाकलं तर तुमची काय अवस्था झाली? मग कशाला हा जातीचा अट्टहास? होय सरपंच, पण लोकांना आजारातून बरं करून त्यांच्यावर उपचार करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. मी जर लोकांची जात बघितली आणि त्या माझे पेशंट्स ठरवले तर कसं चालेल? बरं, चला आता मॅडम, तुम्हाला मी तपासते. मामा, हो मामा. आलो. हो बाहेरला या, हे बघा कोण आले. अरे सरपंच, मला माफ करा, मी लय वाईट वागलो तुमच्याशी. माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे तुम्हा सगळ्यांनी त्रास झाला, पण आता माझे डोळे उघडले तुमच्या किशोरने. जातीपेक्षा माणूस मोठा असतो हे समजलंय मला. एक डाव माफी असावी अनंता, एक डाव माफी असावी. असं काय करताय सरपंच? पण आपली क्रांती कुठे गेलीये ते कसं कळणार? कुठं शोधायचं तिला आता आपण? अगं मामी, त्याची काळजी करू नकोस. अनंता, काय काळजी करायची? मुलं माझ्या बरोबरच. या लेकरांनो, या.